नमस्कार मित्रांनो, आर्यस टेक अँड इन्फोमध्ये तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड अपडेटची लेटेस्ट प्रोसेस तसेच मोबाईलमधून आधार सर्व्हिस कशी यूज करायची, सिक्युरिटी आणि प्रायव्हसीच्या संबंधित नवीन अपडेट्स, आधार ॲपचा यूज करून कोणकोणती कामे घरातून करू शकतो, आधार कार्डमधून पत्ता, मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तेही ॲपद्वारे करू शकतो. 5 फॅमिली मेंबरची प्रोफाईल ॲड करू शकतो. आधार ॲपच्या न्यू व्हर्जनमध्ये खूप महत्त्वाचे चेंजेस केले आहेत. आधारच्या संबंधित कामे खूप सोपी आणि फास्ट तसेच सिक्युअर झाली आहे. या या आधार ॲपमध्ये काय काय नवीन फीचर्स ॲड झाले आहे तसेच आधार ॲप अपडेटची प्रोसेस कशी करायची हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च करायचं, आधार ॲप इन्स्टॉल करायचा. ॲप ओपन केल्यावर परमिशन द्यायची आहे. कंटिन्यूवर क्लिक करायचं आणि अलाउवर क्लिक करायचं. त्यानंतर पाहू शकता, वेलकम टू द न्यू इरा ऑफ डिजिटल आयडेंटिटी, सिक्युअर विथ फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक कंट्रोल, व्हॉट यू शेअर, मॅनेज आधार विथ युअर फॅमिली. त्यानंतर कंटिन्यू टू रजिस्टरवर क्लिक करायचं. रजिस्टर विथ जस्ट 3 स्टेप्स. आधार नंबर टाकायचा, सिम सिलेक्ट करायचं SMS व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन करायचं, एंटर आधार नंबरवर क्लिक करायचं. इथे आधार नंबर टाकायचा आणि कन्फर्म आधार नंबरवर क्लिक करायचं. इथे टर्म अँड कंडिशन आहेत. स्क्रोल करून पहा, बॉक्सवर क्लिक करायचं आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. इथे सिम सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू सेंड SMSवर क्लिक करायचं. SMS सेंड झाल्यावर मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल. त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं. त्यानंतर ॲडवायझरी आहे, डोळे ब्लिंकिंग करायचे, चष्मा घातला असेल तर काढायचा आणि लाईट चांगली ठेवायची. स्टार्ट फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं. चेहरा सर्कलमध्ये ठेवायचा आणि डोळे ब्लिंक करत राहायचं. फेस ऑथेंटिकेशन यशस्वी होईल. कंटिन्यूवर क्लिक करायचं. इथे तुमचं नाव दिसेल. त्यानंतर सेट युअर ॲप 6 अंकी पिन बनवायचा आहे. कंटिन्यू टू सेट पिन वर क्लिक करायचं. इथे पिन टाकायचा. पुन्हा एकदा टाकायचा आणि कन्फर्म पिनवर क्लिक करायचं. त्यानंतर पाहू शकता, तुमचं आधार दिसेल. QR वर क्लिक केल्यावर आधार फोटो, नाव, जन्मतारीख, जेंडर आणि बाजूच्या ॲरोवर क्लिक केल्यावर मागची बाजू पाहू शकता. त्यानंतर खाली पाहू शकता, सिलेक्टिव्ह शेअर. त्यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट इन्फॉर्मेशन टू शेअर, जसं की फोटो, नाव, जन्मतारीख, वयाची माहिती, जेंडर, मोबाईल नंबर, केअर ऑफ ॲड्रेस. जेवढं तुम्ही सिलेक्ट कराल तेवढं शेअर होईल. खाली 2 ऑप्शन आहेत, पेअर कस्टम ID आणि शेअर ऑल डिटेल. तुम्हाला हवं तसं शेअर करू शकता. त्यानंतर डाउनलोड आधार. इथे 2 ऑप्शन आहेत. मास्केड आधार म्हणजे पाहू शकता, पूर्ण आधार नंबर दिसत नाही. आणि दुसरा आहे अनमास्केड आधार. अनमास्केड आधार म्हणजे आधार नंबर दिसतोय. तुम्हाला हवं तसं डाउनलोड करू शकता. आधार डाउनलोड झाल्यावर खाली पासवर्ड फॉर्मॅट दाखवला आहे. तुमच्या नावाचे पहिले 4 कॅपिटल लेटर्स आणि जन्मतारखेचे वर्ष टाकून ओपन करू शकता. त्यानंतर पाहू शकता,
पुढील ऑप्शन बायोमेट्रिक लॉक. इथून तुम्ही बायोमेट्रिक लॉक करू शकता. त्यानंतर सिक्युरिटी हा ऑप्शन मध्ये आल्यावर बायोमेट्रिक लॉक आणि चेंज पिन हा ऑप्शन आहे. आधार ॲपचा पिन बदलू शकता. त्यानंतर सर्व्हिसेसमध्ये आल्यावर पहिला ऑप्शन मोबाईल नंबर अपडेट. इथून तुम्ही घर बसल्या ₹75 आधार मोबाईल नंबर बदलू शकता. त्यानंतर ॲड्रेस अपडेट ऑप्शनमध्ये आल्यावर पाहू शकता माय डॉक्युमेंट. इथून तुम्ही आधार ॲड्रेस अपडेट करू शकता. खाली ऑप्शन फॅमिली मेंबर्स आधारमधून. इथून तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या आधारचा वापर करून तुमचा पत्ता अपडेट करू शकता. त्यानंतर रिव्ह्यू फॅमिली सर्व्हिस रिक्वेस्ट. इथून तुम्ही सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर टाकून अपडेट केल्याची स्थिती जाणून घेऊ शकता. त्यानंतर शेअर कॉन्टॅक्ट. यातून तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शेअर करू शकता. इथे स्कॅन QR ऑप्शन आहे. त्यानंतर पाहू शकता ॲड प्रोफाईल. इथे तुम्ही मल्टिपल प्रोफाईल ॲड करू शकता. ॲड प्रोफाईलवर क्लिक करायचं. इथे पाहू शकता अँड न्यू प्रोफाईल इन 2 स्टेप. आधार नंबर टाकायचा आणि ज्या मेंबरची प्रोफाईल ॲड करत आहात त्याचा चेहरा प्रमाणीकरण करायचं, म्हणजेच फेस ऑथेंटिकेशन करायचं. एंटर आधार नंबरवर क्लिक करायचं. आधार नंबर टाकायचा. कन्फर्म आधार नंबरवर क्लिक करायचं. त्यानंतर चेहरा ऑथेंटिकेशन करायचं, म्हणजेच प्रमाणीकरण करायचं. चेहरा सर्कलमध्ये ठेवायचा आणि डोळे उघडझाप करायचे. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन सक्सेस होईल. त्यानंतर प्रोफाईल ॲड झाली. ती कशी पाहायची? वरच्या बाजूला तुमच्या फोटोवर क्लिक करायचं. खाली पाहू शकता स्विच प्रोफाईल हा ऑप्शन आहे. नवीन ॲड केलेल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं. पाहू शकता संपूर्ण माहिती. त्यानंतर डाउनलोड आधार. नवीन ॲड केलेल्या मेंबरचे आधार डाउनलोड कसं करायचं? डाउनलोड आधारवर क्लिक करायचं. इथे 2 ऑप्शन आहेत, मास्केड आधार आणि अनमास्केड आधार. तुम्हाला हवं तसं डाउनलोड करू शकता. डाउनलोड करताना त्या व्यक्तीचे चेहरा प्रमाणीकरण करावे लागते. डाउनलोडवर क्लिक करायचं आणि चेहरा सर्कलमध्ये ठेवायचा आणि डोळे उघडझाप करायचे. पाहू शकता आधार डाउनलोड झाले आहे. PDF ओपन करताना त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले 4 कॅपिटल आणि जन्मतारीख, वर्ष टाईप करून ओपन करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.